छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। 30 मार्चला कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावली। शिवाय पुढील सुनावणीमध्ये त्याचा जामीन अर्ज नामंजूर केलाय। त्यानंतर प्रशांत कोरटकरने जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली। त्यावर आज सुनावणी होणार आहे। सध्या प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। विजय, आज जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये नक्की कशा पद्धतीने बाजू मांडली जाईल पोलिसांकडनं, कारण आणखीन जास्त कोठडीची मागणी केली जाणार आहे का आणि या संदर्भामध्ये निकाल कोरटकरच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे का? पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जेलमध्येच राहावं लागतं की त्याला बेल मिळतो, याचा फैसला आहे तो आज होणार आहे। कारण 30 मार्चला ज्यावेळी कनिष्ठ न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर तो लगेचच त्याने सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठीचा अर्ज केला आणि त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। या सुनावणी दरम्यान आपल्याला माहित आहे की प्रशांत कोरटकरचे वकील असतील, त्याचबरोबर जे फिर्यादी आहेत इंद्रजित सावंत त्यांचे वकील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि सरकारी वकील हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। सरकारी वकील असेल, त्याचबरोबर फिर्यादीचे वकील असतील, यांनी जामीन मंजूर करू नये याच्या संदर्भातला युक्तिवाद आहे तो गेल्या सुनावणीवेळी केला होता आणि त्याच्यानंतरच प्रशांत कोरटकर हा सत्र न्यायालयामध्ये गेला। एकूण जर बघितलं तर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे ते 30 तारखेला सुनावण्यात आलेली आहे। 13 तारखेपर्यंतची ही न्यायालयीन कोठडी आहे। मात्र आज ज्यावेळी युक्तिवाद केला जाईल त्यावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलाकडून युक्तिवाद केला जाईल की आतापर्यंत न्यायालयीन कोठडी झालेली आहे, त्याचबरोबर 5 दिवसांची पोलीस कोठडी झाली। या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलाही तपास करण्याचा अद्याप बाकी नाही आणि म्हणूनच कुठेतरी जामीन अर्ज आहे तो मंजूर करावा अशा पद्धतीची विनंती आहे ती प्रशांत कोरटकरच्या वकिलाकडून करण्यात जाण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, जर प्रशांत कोरटकरनं 5 जणांची नावं घेतली होती, त्या 5 जणांच्या नावापैकी 2 जणांनी या ठिकाणी येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आपले जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे। त्यामुळं आज कोर्टामध्ये नेमका काय निर्णय होतो, युक्तिवाद जर आज खूप मोठ्या प्रमाणात झाला, खूप वेळ झाला, तर या संदर्भातला निकाल देखील उद्या या ठिकाणी दिला जाऊ शकतो। मात्र प्रशांत कोरटकरला जेल होतो की बेल होतो हे पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे। पूर्वी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।